नमस्कार मित्रांनो, इथं आपण सोयाबीनचा जागतिक आणि भारतात काय घडामोडी घडत आहे आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होतो आहे आणि बाजारामध्ये आता पुढच्या याच्यामध्ये काय रेट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आपले मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यावरून अंदाज काढू शकता की आपण किती सत्यप्रत माहिती देतो. मी मागच्या वर्षीसुद्धा सांगितलेलं होतं की सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सांगितलं होतं, त्याच्यानंतर बाजारात आल्यावर पण अपडेट दिली होती, त्याच्यानंतर तुमच्या विक्रीच्या वेळेसही अपडेट दिली होती. तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ना, त्याच्यामध्येच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, तिथं दिसेल तुम्हाला सोयाबीन वगैरेचे पण अंदाज दिलेले आहे आपण, आणि ते अंदाज तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला कळेल की किती सखोल अभ्यास आपण केलेला असतो. आता आपलं जास्त बखान न करता आपण वळूया आपल्या मूळ विषयाकडे. ठीक आहे, तर सोयाबीनबद्दल थोडीशी आधी माहिती देतो मित्रांनो, की सोयाबीन आता प्रोडक्शन काय अपेक्षित आहे, कुठं कुठं काय अंदाज लावला जातो आहे. कारण आता लगभग 4 महिन्यापर्यंतचं पीक आपलं सर्वांचं झालेलं आहे. ठीक आहे, तर 4 महिन्यांचं नाही, सॉरी 3 महिन्यांचं पीक झालेलं आहे आणि आता 4थ्या महिन्यामध्ये समजा त्याचं काढणी वगैरे येऊनच जाईल. ठीक आहे, तर त्याच्यावरनं अंदाज लावलेला आहे अमेरिकेच्या संस्थेने. त्या अमेरिकेच्या संस्थेचा आधी आपण बघणार मित्रांनो. तर त्याच्यामध्ये बघा, जे काय अमेरिकेचं जे काही उत्पन्न आहे ते 3,49,000 टन ते दाखवत आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ब्राझीलचं म्हटलं तर ब्राझीलचं 1,20,700 टन आहे यांचं पण. ठीक आहे, अमेरिकेचा तुम्हाला सांगितलं, अर्जेंटिना, त्याच्यानंतर अर्जेंटिनाचं, चायनाचं आणि त्याच्यानंतर इंडियाचं. ठीक आहे, तर सर्वात प्रोडक्शन जास्त जे तुम्हाला दिसतं आहे याच्यापैकी ते अमेरिकेचं आहे यावेळेस, त्याच्यानंतर ब्राझीलचं आहे, त्याच्यानंतर अर्जेंटिनाचं आहे, त्याच्यानंतर चायनाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या भारताचं आहे. तर आपल्या प्यारा भारताचा जो नंबर आहे तो 5वा नंबर लागतो मित्रांनो सोयाबीनच्या उत्पादनात. ठीक आहे, तर आता जर तुम्हाला जागतिक घडामोडी सांगायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की ग्लोबल जो सप्लाय आपला, ठीक आहे, जो ग्लोबल सप्लाय आहे, जो सप्लाय आहे ना आपला, तो 2022-23ला जेवढा होता, 22-23ला जेवढा होता तेवढाच मित्रांनो आता 24-25ला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, म्हणजे 22-23चा जो काय अहवाल होता त्या अहवालावरून आणि मागच्या वर्षीचं आपण उत्पादन वगैरे जे बघितलं तसा अहवाल यंदा प्रकाशित होताना दिसतोय. आणि यंदाचं जे काय, आता मागच्या वर्षी भारतामध्ये पाऊस जरी कमी असला मित्रांनो तरी बाकी देशांमध्ये तसं नव्हतं, तशी स्थिती नव्हती. ठीक आहे, आपल्याकडे पाऊस नसला म्हणजे सर्वीकडे पाऊस नसतो असा प्रकार नसतो. ठीक आहे, तर मागच्या वर्षी उत्पन्न कमी होऊन सुद्धा सोयाबीन दबावात होती मित्रांनो, परंतु ह्यावेळेस उत्पन्न नक्कीच सगळीकडे वाढलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता यावर्षी उत्पन्न वाढलेलं तर आहेच, पण तरी जो मागच्या वर्षाचा रेट आहे तो कुठं ना कुठं 2024-25मध्ये सुद्धा जसाच तसा येताना दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला बातम्या देतच असतो, नवीन अपडेट आली तर देतच असतो. कारण याच्यामध्ये एखाद्या वेळेस काय होतं की आता मागे मेक्सिकोमध्ये अमेरिकेचा जो मका जात होता मित्रांनो. ठीक आहे, अमेरिकेचा जो स्वीट कॉर्न आहे म्हणजे जो गोड मका आहे तो मेक्सिकोमध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्ला जात होता. मेक्सिकोमध्ये प्रत्येक गोष्टीचं म्हणजे त्यांचं पावसुद्धा मक्यापासून बनतात, त्यांची पोळीसुद्धा मक्यापासून बनते. तर इतकं जास्त प्रमाणात ते मका खात होते अमेरिकेचा. पण अमेरिकेने तो जेनेटिकली मॉडिफाईड मका त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. त्याच्यामधनं डायबिटीज वगैरे ते काय वाढायला लागली होती त्या लोकांची. तर त्यांनी लगेच तसं कायदा आणून अमेरिकेचा मका जो आहे तो बंद केला त्यांनी आयात करणं. ठीक आहे, तर तशा पद्धतीनं जर जेनेटिक आता मी हा विषय का सांगतोय, त्याचा मोठी लिंक आहे बरं का मित्रांनो याच्यासोबत, ते तुम्ही बघा, मी पुढं सांगतोय ते. तर त्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे ज्याला आपण GMO म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाईड GMO. ठीक आहे, तर हा जो आहे मित्रांनो तो जेनेटिकली मॉडिफाईड मका बंद करण्याचं मागचं एक कारण होतं की तिथं त्यांची स्थूलता वाढत होती, त्याच्यामुळे डायबिटीस होत होती. ठीक आहे, तर मग तशाच पद्धतीनं जे युरोपियन देशांचा जो संघ आहे ज्याच्यामध्ये 29 देश समाविष्ट आहे, तर ते 29 देशांचा जो संघ आहे त्यांनीसुद्धा मागच्या वेळेस अमेरिकेचं सोयाबीन घेण्यास नकार दिला होता.
तर तेवढ्या एका ऑर्डरने मित्रांनो आपलं सोयाबीनचे दर 600 ते 700 रुपयाने वाढलेले होते मागच्या वेळेस म्हणजे मागच्या 1 ते 1.5 वर्षाच्या पूर्वीची घटना आहे, ठीक आहे. तर त्याचासुद्धा बाजारावर इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला होता. तर मग तशा पद्धतीची जर बातमी आली तर मी तुम्हाला नक्कीच अजून सूचना देत राहील, ठीक आहे. आता भारतीय बाजारपेठेत पाहू. जर युरोपियन संघाने अमेरिकेच्या सोयाबीनवर जर बहिष्कार टाकला तर सगळ्यात मोठं उत्पादन घेणारा अमेरिका सोयाबीनचं, तर तोच जर बाजारावर झाला तर तिथं मग बाकीचे जे काही देश आहे त्यांचे सगळ्यांचे जेनेटिकल मॉडिफाईडच पिकं ते घेतात आणि आपलं सोयाबीन जे आहे ते नॉन GMO आहे मित्रांनो, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड आपलं बियाणं नाही आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एक प्रीमियम दर मिळत असतो, म्हणजे बाकीच्या देशांच्या मालापेक्षा आपल्याला 500 ते 600 रुपये सोयाबीनमध्ये एक्स्ट्रा मिळत असतात मित्रांनो, ठीक आहे. हा त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश होता. आता भारतीय बाजारपेठेत काय घडतं आहे ते सांगतो. तर भारतीय बाजारपेठेत मित्रांनो जे काय मी तुम्हाला आता सांगितलं की 2022, 23 आणि 24-25चा जसं काय दर होता जागतिक, तो तसा सेम होताना दिसत होता. पण भारतीय बाजारामध्ये जर एक पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला पॉझिटिव्ह बातमी द्यायची झाली तर क्रशिंगचं जे प्रमाण आहे, क्रशिंग म्हणजे काय मित्रांनो, त्याच्यामधनं आपण जे काय तेल वगैरे काढतो, एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याचं प्रमाण यावेळेस थोडं वाढलेलं आहे. एक्सपोर्टचे चान्सेस थोडे बनत आहे, परंतु इतके पॉझिटिव्ह पण नाही आहे की खूपच काही 500 ते 1000 रुपयापर्यंतचा भाव वाढ होईल, अशी इतकी पॉझिटिव्ह न्यूज मित्रांनो सध्या तरी बाजारात नाही आहे, ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही बघताय, तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासाठीच वाट पाहत आहात की आता रेट काय असतील पुढच्या येणाऱ्या काही दिवसात, ठीक आहे. तर मित्रांनो आता सध्याचा जो बाजार आहे तो 4500 ते 4600च्या दरम्यान फिरतो आहे आणि येणाऱ्या काही 15-20 दिवसामध्ये एक 100 ते 150 रुपयाची चढ किंवा उतार तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्याच्या पलीकडे काहीही दर वाढणार नाही आहे पुढच्या एका महिन्यामध्ये तरी सांगतो मी. जोपर्यंत आपली पुढची अपडेट येत नाही तोपर्यंत चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन मिळेल मित्रांनो आणि सत्यप्रत माहिती मिळेल, ठीक आहे. तर काळजी घ्या मित्रांनो तुमची स्वतःची, देशाची सुद्धा. धन्यवाद.